आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त उद्या 29 जानेवारी सोमवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी। खरं तर उद्या सोमवार आणि सोमवारच्याच दिवशी आलेली आहे बघा ही चतुर्थी। दोनही शुभयोग एकाच दिवशी आलेले आहेत। खरं तर उद्याच्या या चतुर्थीला आपण पौष चतुर्थी असं देखील म्हणतो। चतुर्थीचं जे व्रत आहे ते गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। बघा, उद्याच्या दिवशी खरं तर करायचे बरेचसे उपाय हे तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या संकष्टीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्या सकाळीच तुम्हाला फक्त या एका झाडाचं पान तुमच्या घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं पान उद्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात आणलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य समाप्त होईल। तुमच्या घरामध्ये असलेली गरिबी कुठेतरी कमी होईल। तुमच्या कामांमध्ये येणारे जे अडथळे आहेत ते अडथळे कुठेतरी दूर होतील आणि तुमच्या इच्छित मनोकामना ज्या काही आहेत ह्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। बघा, चतुर्थीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। आपल्या आयुष्यात असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये भरभराट येते। खरं तर आपल्याला प्रत्येक मंगळवारी असेल, दररोज असेल, बाप्पांचं स्मरण हे करायलाच हवं। जसं आपण नित्यसेवा करतो, आपण माता लक्ष्मीची उपासना आराधना करतो, तसं गणपती बाप्पांचंही 5 मिनिटं का होईना पण दररोज आपल्याकडनं स्मरण झालं पाहिजे। मात्र दररोजही आपल्याला वेळ मिळत नसेल किंवा आपण चुकत असू की मला वेळ नाही भेटला किंवा मी विसरले स्मरण करायला, तरी लक्षात घ्या, जेव्हा महिन्यातून चतुर्थी येते या चतुर्थीच्या दिवशी 5 मिनिटं तरी गणपती बाप्पांची तुम्ही सेवा केलीत, आराधना केली तर लाखो हजारो पटीने त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होते। तर आमच्याकडे तर सगळेच चतुर्थीचं व्रत धरतात, सगळेच बाप्पांची उपासना करतात। सगळ्यांना सांगेल की आवर्जून हे व्रत जे आहे ते व्रत धरायला सुरुवात करा। बघा, असंख्य पटीने तुम्हाला याचा लाभ होत जाईल। संकट दुःख कशी नष्ट होतील हे तुम्हालाही कळणार नाही। गणपती बाप्पांना खरं तर दुःख हरता सुख हरता आपण म्हणतो, कारण आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे संकट दुःख विघ्न आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करणारे दैवत म्हणजे बाप्पाच आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख भरणारेही गणपती बाप्पाच आहेत, ज्यांना आपण नवसाचे दैवतही म्हणतो। त्यांच्याकडे नवस केला आणि तो कधी पूर्ण झाला नाही असं खरं तर कधीच होत नाही। फक्त मनापासून विश्वासाने श्रद्धेने आपल्याला त्यांची सेवा करायची असते। आता ज्यांची कंडिशन अशी असेल की ताई आम्हाला जास्त उपासना नाही करायला भेटत, आमची फिजिकल कंडिशन ठीक नाही, आमचे टॅबलेट चालू आहेत, आम्हाला व्रत नाही जमत किंवा आम्हाला व्रत नाही झेपत, उपवास नाही करतायत, त्यांनी कमीत कमी या चतुर्थीच्या दिवशी फक्त एखादी बाप्पांची सेवा जरी केली किंवा 5 मिनिटं त्यांचं स्मरण जरी केलं, मी भरपूर उपाय सांगितलेले आहेत, त्यातला एक उपाय जरी केला तरी संपूर्ण व्रताचं तुम्हाला फळ लाभेल। बघा, त्यातील विशेष उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे। काहीच ज्यांना जमणार नाही, काहीच जे करणार नाही आणि ज्यांना खूप काही करायचं आहे ते सगळेच जण हा उपाय करू शकतात। आता कुठल्या झाडाचा पान आणायचा आहे, उपाय नक्की काय आहे हे सगळं काही पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा। मग आता उद्या सकाळी 9च्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर यासाठी काय करायचं, तर आपल्याला कुठूनही शोधायचं आहे, कुठूनही एक शमीचं झाड आपल्याला शोधायचं आहे आणि शमीच्या झाडाचं 2 पानं, शमीच्या झाडाची 2 पानं आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहेत। आता खूप शोधूनही ताई आम्हाला शमीच्या झाडाची पानं नाही भेटली तर अशा प्रत्येकाने पांढऱ्या रुईची पानं घ्यायची आहेत। बघा, खेड्याकडे राहणारे जे लोक आहेत त्यांना सहज मिळतील। सिटीतल्या लोकांनी नर्सरीमध्ये जा, तिथे तुम्हाला पांढरी रुई आणि शमी दोनही झाडं मिळतील। त्याची फक्त 2 पानं जी आहेत ही आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहेत। पानं आणल्यानंतर ती एका ताम्हणामध्ये ठेवायची आहेत। स्वच्छ ही पानं तुम्हाला धुवून घ्यायची आहेत। गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे, दूध थोडं पाणी घालायचं आहे, याने पूर्ण त्या 2ही पानांना स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक मोठं प्लेट घ्यायचं आहे, मोठं म्हणजे इतक्या साईजचं एक प्लेट घ्यायचं आहे। या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे, स्वस्तिकावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती एक ह्या रुईचं किंवा शमीचं जे पान आहे ते ठेवून द्यायचं आहे।
ठीक आहे. पान ठेवून दिलं की त्यानंतर मध्यभागी एक स्वस्तिक काढायचं आहे. या पानावरती मध्यभागी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकाच्या खाली किंवा वरती किंवा खाली दोघांपैकी कुठेही तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. ज्या इच्छेसाठी तुम्ही गणपती बाप्पांचे व्रत करतात किंवा जी इच्छा तुमच्या बाप्पांनी पूर्ण करावी असं तुम्हाला वाटत आहे, ती कुठलीही इच्छा एका शब्दात लिहायची आहे. आता समजा व्यवसाय वृद्धीसाठी करत असाल तर व्यवसाय वृद्धी असं लिहा, नोकरीसाठी करत असाल तर नोकरी लिहा, प्रमोशनसाठी लिहित असाल तर प्रमोशन लिहा. जी पण तुमची इच्छा असेल ती एका शब्दात तुम्हाला त्या स्वस्तिकाच्या खाली किंवा वरती लिहायची आहे. आता कशाने लिहायची? हळद, कुंकू, शेंदूर या तीनही गोष्टी मिक्स करा. शेंदूर नसेल तर फक्त हळद कुंकू मिक्स करा. यामध्ये थोडंसं चमेलीचं तेल असेल तर ते चमेलीचं तेल आवर्जून घाला. नसेल तर आपल्या ज्या घरामध्ये गंगाजल किंवा शुद्ध पाणी असतं ते घातलं तरीही चालेल. ते मिक्स करायचं आहे आणि हे जे बोट आहे ज्याला आपण अनामिका असं म्हणतो, या बोटाने तुम्हाला ते स्वस्तिक आणि तुमची इच्छा लिहायची आहे. हे झालं लिहून की त्यानंतर दुसरं जे पान आपण घेतलेलं आहे हे दुसरं पान या पानावरती उघडं ठेवायचं आहे. समजा हे स्ट्रेट पान मी घेतलेलं आहे, इथे स्वस्तिक काढलेलं आहे, इथे इच्छा लिहिलेली आहे आणि हे दुसरं पान आहे ते दुसरं पान तुम्हाला याच्यावरती असं ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. दुसरं पान असं याच्यावरती झाकून ठेवलं की त्यानंतर त्या पानावरती थोडेसे तुम्हाला तांदूळ म्हणजे अक्षता घालायचे आहेत. त्यावरती थोडंसं हळद कुंकू घालायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून द्यायची आहे. आपल्या देवघरात असलेली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती मूर्ती ठेवून द्या. ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल त्यांनी सुपारी ठेवली तरीही चालेल. ठीक आहे. त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी जे काय असेल त्याला हळद कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आहे. एक लाल रंगाचं फूल बाजूला ठेवायचं आहे. दुर्वा तुमच्या जर कुठे भेटत असेल आजूबाजूला असेल तर आवर्जून दुर्वा अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य समजून एक फळ ठेवायचं आहे आणि एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये थोडीशी तुम्हाला चिमूटभर हळद देखील घालायची आहे. अगरबत्ती जी आहे ती गणपती बाप्पांना ओवाळायची आहे. ओवाळून ती बाजूला लावून ठेवायची आहे. हे सगळं काही करून झालं की त्यानंतर आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे किंवा एक प्लेट घ्या, त्याच्यामध्ये मातीची पंटी ठेवा, त्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि हा कापूर पेटवायचा आहे आणि हा कापूर पेटून तुम्हाला गणपती बाप्पांची कर्पूर आरती म्हणायची आहे. सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती म्हणू शकतात. अजून कुठली बाप्पांची वेगळी आरती येत असेल तर ती म्हटली तरीही चालेल. गणपती बाप्पांची पूर्ण आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि हा जो कापूर पेटवलेला आहे त्याचा पूर्ण धूप हा बाप्पांना अर्पण करायचा आहे. इतकं करून झालं की त्यानंतर तुम्हाला 21 वेळा बरोबर 21 वेळा गणपती बाप्पांचा जप करायचा आहे. 21 वेळा, 41 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळाही तुम्ही करू शकतात. बघा जर वेळ खूप कमी असेल तर 21 वेळा करा. वेळ थोडा तुमच्याकडे असेल तर तुम्ही 108 वेळा केला तरीही चालेल. ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः. ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः. ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः. ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः. हा मंत्र तुम्हाला कंटिन्यू म्हणायचा आहे. हे सर्व करून झालं की त्यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. स्तोत्रही म्हणू शकतात किंवा अथर्व शीर्षही तुम्ही म्हणू शकतात. ठीक आहे. हे सगळं झालं की त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती करून घेऊ शकतात किंवा जी काही काम असेल ती तुम्हाला करायची आहेत. दिवसभर गणपती बाप्पांच्या समोर लावलेला हा दिवा पेटाच ठेवायचा आहे. दिवसभर हा दिवा विझू द्यायचा नाहीये. बाय चान्स विझलाच तर लगेच मॅचेस त्याला लावा आणि दिवा प्रज्वलित करा. त्याच्यामध्ये तेल किंवा तूप जे काही असेल ते कंटिन्यू टाकत राहा. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी समजा आता उद्याच्या दिवशी मी हे व्रत केलं किंवा उद्याच्या दिवशी मी हा उपाय केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर मंगळवारच्या दिवशी या पानांवरती ठेवलेली जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जिथेही तुम्ही मूळ त्यांची जागा असेल तिथे ठेवून द्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या खाली जे आपण शमीची 2 पानं ठेवली होती ज्यावरती इच्छा लिहिली होती आणि दुसरं पान जे उघडं ठेवलं होतं ही दोनही पानं काढायची. पानं उघडायची वगैरे काहीच नाही. दोनही पानं बाजूला काढून घ्यायची. एका लाल रंगाच्या कापडामध्ये ती घट्ट बांधायची. त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आणि ही घेऊन कुठल्याही गणपती मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. गणपतीचंच मंदिर असावं. गणपती बाप्पांचं मंदिर नसेल तर तुम्ही कुठल्याही पिंपळाच्या, वडाच्या किंवा औदुंबराच्या झाडाजवळ गेलात तरीही चालेल. कारण या झाडांवरती 33 कोटी देवांचा वास असतो. म्हणून तुम्ही या झाडांजवळ गेलात तरी चालेल. पण शक्यतो गणपती बाप्पांच्या मंदिरात जा. तिथे जाऊन ही दोनही जी पानं आहेत ती जोडीने गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि बाप्पांना प्रदक्षिणा घालायच्या आहेत. समजा जर तुम्ही झाडाजवळ गेला असाल तर त्या झाडाच्या जवळ त्याच्या बुडाजवळ ही पानं अर्पण करायची आहेत किंवा फांद्यांमध्ये अडकवून ठेवली तरीही चालेल. पुन्हा सेम त्याच पद्धतीने इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्या झाडांना तुम्हाला 7 वेळा 11 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. त्याचबरोबर तिथे बसून पुन्हा एकदा गणपती बाप्पांचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. बघा हा उपाय केल्याने
तुम्हाला 24 तासांमध्येच त्याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. घरामध्ये असलेले जे अडथळे किंवा कामांमध्ये येणारे अडथळे कुठेतरी दूर व्हायला लागतील. घरात आयुष्यात असलेले जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी व्हायला लागेल. पैसा यायला लागेल, आलेला पैसा टिकायला लागेल. बापांची अखंड कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल आणि तुमची कितीही कठीण असणारी, कितीही आडलेली जी काही इच्छा असेल ती इच्छा देखील पूर्ण होईल. बघा, चतुर्थीचा हा खास उपाय आहे. खरं तर चतुर्थीच्या दिवशी आपण शमीच्या पानांचे, शमीच्या फुलांचे विशेष उपाय करत असतो, कारण हा जो दिवस आहे हा शमीच्या झाडांचे उपाय करण्यासाठी महत्त्वाचा असतो. बघा, शमीचं जे झाड आहे त्याला दैवी शक्ती असलेलं झाड म्हटलं जातं आणि ह्या झाडाचं पान किंवा फुल जे आहे ते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे काही अटळ, आपण ज्याला म्हणतो अटळ, अडथळे किंवा जे संकट आहेत ते संकट टळतात. आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे काही असंख्य विघ्न आहेत ते दूर होतात आणि आपल्या इच्छित मनोकामना ज्या काय असेल त्या देखील पूर्ण होतात. बघा, बऱ्याच मंदिरांमध्ये जर उद्या तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल बऱ्याच लोकांनी हा उपाय केलेला असेल किंवा बरेच लोक जे आहेत ते शमीचं फूल किंवा फळ किंवा पान जे आहे ते आवर्जून या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करतात आणि करतातच. आता आपल्या जर आजूबाजूला अशी काही पानं तुम्हाला मिळाली तर ती आवर्जून घ्या. त्याचबरोबर पांढरी रुई जी आहे ती देखील गणपती बाप्पांना प्रसन्न करणारी असते. पांढऱ्या रुईचे जे उपाय आहेत ते देखील चतुर्थी किंवा मंगळवारच्या दिवशी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुटतात आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. म्हणून तुम्ही पांढऱ्या रुईच्या पानांचाही उपाय केला तरीही चालेल किंवा मग त्याच्याऐवजी तुम्ही शमीच्या या पानांचा उपाय केला तरीही चालेल. दोघांपैकी कुठलीही पानं घेतली तरीही चालतील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.